बऱ्यापैकी अनुभव घेतलेला आहे आणि सालाबादाप्रमाणेच आपण नेहमी बघत असतो की आपल्या शाळेचं कुठं ना कुठं नाव खेळामध्ये भरपूर पुढे येत असतं। आपली ही परंपरा सतत आपल्याला टिकवायची आहे। ज्या पद्धतीने या चिमुकल्या काल खेळल्यात, अप्रतिम त्यांनी अटॅक केला, अप्रतिम डिफेन्स केला, त्या पद्धतीने आपण सुद्धा आपल्या वेगवेगळ्या खेळांमध्ये जर परिश्रम घेतले, कष्ट घेतले तर आपला देखील सर्वांचा या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांचा सत्कार, आपले सर्व शिक्षक आणि आपला स्वतःला सुद्धा एक त्या ठिकाणी आत्मविश्वास आणि त्या ठिकाणी आपला एक काहीतरी वेगळं सर्वांपेक्षा आपण आहोत असं आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असतं। एक खेळाडू म्हणजे त्याच्यामध्ये विविध कौशल्य असतात, त्याच पद्धतीने या आपल्या चिमुकल्यांनी देखील विविध कौशल्य आपल्या समोर या ठिकाणी दाखवलेले आहेत। भोये सरांनी आठवण करूनच दिली की दिलीप खांडवे, काल आमची चर्चा चालू होती, भारताचा खो खोचा पहिला वर्ल्ड कप होणार आहे। खो खोचा हा पहिला वर्ल्ड कप होणार आहे। त्या वर्ल्ड कप साठी त्यांच्या आता स्पर्धा दिल्ली या ठिकाणी निवड स्पर्धा ज्या आहेत त्या होणार आहेत। बघा, कोणत्याही गावातला, पाड्यातला, खेड्यातला जर आपण विद्यार्थी बघितला तर दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो, पण त्याच्यामध्ये जर कौशल्य असलं तर ते समोरच्या व्यक्तीला तो दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडत असतो। म्हणून त्याची आता तो सध्या रेल्वेमध्ये जॉब करतोय खेळाच्या माध्यमातूनच। रेल्वे म्हणजे आपल्या देशातील सगळ्यात जास्त नोकरदार असणारी लोकसंख्या ज्या भागामध्ये आहे तो रेल्वे विभाग आहे। या विभागामध्ये तो काम करत आहे। रेल्वेची नोकरी ही त्याला त्याच्या खेळामध्ये त्याने उच्च असे गुण दाखवले। तो बऱ्याच वेळेस नॅशनल खेळला, अल्टिमेट खेळला, यामुळेच त्याला रेल्वे संघाने त्याच्या निवड केलेली आहे आणि त्या रेल्वे संघातून निवड होऊन त्याला रेल्वेमध्ये नोकरी सुद्धा मिळालेली आहे। त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा आपण या विविध खेळांमध्ये जे नैपुण्य दाखवत असतो, या नैपुण्यातूनच आपल्याला आपलं करिअर घडवायचं असतं। नुसतंच खेळच नाही, पण त्यासोबत आपण अभ्यास देखील केला पाहिजे। नाहीतर काय वेळेस असं पण होतं की नुसतं खेळ खेळण्यापेक्षा आपण अभ्यासच करत नाही, मग त्या ठिकाणी आपण कमी पडतो, मग आपण पास नापास इथपर्यंत पोहोचतो। जर आपण आयुष्यात आपल्याला करिअर करायचं असेल, आयुष्य घडवायचं असेल, शैक्षणिक करिअर मध्ये जर आपल्याला उच्च ठिकाणी जरी जायचं असेल, त्यासोबत आपल्याला खेळ सुद्धा महत्वाचा आहे। आपला जुना विद्यार्थी या शाळेचा निलेश जाधव आज SRPF मध्ये आहे। त्याने सुद्धा खेळामध्ये विशेष अशा नैपुण्य दाखवलेला आहे। त्या विद्यार्थ्याची सुद्धा आज SRPF मध्ये खेळाच्या माध्यमातूनच निवड झालेली आहे। तो सुद्धा आपल्या शाळेचा उत्कृष्ट असा कबड्डीचा खेळाडू होता, हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहित आहे। या शेवटी सांगताना असं सांगेल की या चिमुकल्यासाठी भोये सरांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे देखील कष्ट आहेत, पण विशेष कौतुक त्या ठिकाणी आपल्या सर्वांना भोये सरांचं करावं असं वाटतं की भोये सरांनी त्यांच्यासाठी खूप जीव घेतलेला आहे, खूप मेहनत घेतलेली आहे। पुन्हा एकदा आपण भोये सरांसाठी खूप जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। त्यानंतर प्रत्येक खेळाडू मागे कोणी ना कोणी त्यांना मदत करत असतं। आपण म्हणतो कलाकार, पण कलाकाराच्या मागे जी भूमिका बजावणारे असतात ते देखील या ठिकाणी उपस्थित आपले सर्व शिक्षक वृंद आपल्या सोबत आहेत। विशेष कौतुक पवार सरांचं देखील करतो, त्यांना वेळात वेळ काढून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांचे सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। आणि मी सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की पुढेच एखाद्या महिन्यानंतर आपल्या पावसाळी क्रीडा स्पर्धा प्रकल्पस्तरीय चालू होतील। त्या स्पर्धांमध्ये जर ज्यांना भाग घ्यायचा असेल, ज्यांना सहभागी व्हायचा असेल, त्यांनी जर सुरुवातीपासून सराव जर केला तरच त्या ठिकाणी त्यांना घेतलं जाईल, नाहीतर मग आम्हाला घेतलं नाही, आम्हाला टाकून गेले, या प्रकार त्या ठिकाणी होणार। आणि जे प्रॅक्टिस करतील, जे सराव करतील, जे या ठिकाणी ग्राउंडवर रुळतील, मळतील, त्यांनाच त्या ठिकाणी आपण स्पर्धेसाठी नेणार आहोत। आपल्या शाळेची खूप मोठी संख्या आहे, आपल्याकडे वर्ग पण आहेत तेवढे, पण आपले विद्यार्थी खेळाडू हे खूप चांगलं कौशल्य आहेत, पण त्या ठिकाणी ते दाखवत नाही, लाजतात। का लाजायला पाहिजे? खेळाडू हा कधी लाजत नसतो।
आपल्या अलंगोण सुरगाणा तालुक्यातील ज्या विद्यार्थिनी असतात या देखील त्या ठिकाणी आपल्यासारखेच आहेत, आपल्यासारख्याच आश्रमशाळा आहेत तिकडे देखील, पण ते विद्यार्थी विशेष नैपुण्य त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी दाखवत असतात. कारण की कसं ते सराव त्या पद्धतीने करतात. तसा आपण देखील मन लावून सराव केला पाहिजे, जीव टाकून सराव केला पाहिजे. जर तो सराव आपण मन लावून जीव टाकून जर केला तरच आपल्याला त्या खेळामध्ये विशेष नैपुण्य त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आपण सर्वोच्च ठिकाणी जाऊ शकतो. आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी बरेच आहेत जे स्टेट खेळलेले आहेत, राज्यापर्यंत खेळलेले आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत त्या पद्धतीने आपण देखील स्टेट खेळलो पाहिजे, आपण देखील राज्यस्तरावर गेलो पाहिजे, ही प्रत्येकाने आकांक्षा ठेवली पाहिजे. त्या पद्धतीने सराव तुम्ही केला पाहिजे. नाहीतर वेळेवर काय होत असतं की आपण प्रॅक्टिस करत नाही आणि फक्त बगीचात फिरायला स्पर्धेसाठी जात असतो. ते योग्य नाही आणि आपल्या शाळेचं देखील त्या ठिकाणी एक नाव चांगलं व्हावं या इच्छेने आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांना पुढील स्पर्धांसाठी या चिमुकल्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या 28 तारखेपासून त्यांच्या जिल्हास्तरीयच्या स्पर्धा आहेत. 28, 29, 30 आणि 31 ऑगस्ट या दरम्यान छत्रपती शिवाजी स्टेडियम नाशिक या ठिकाणी त्यांच्या स्पर्धा आहेत. त्या विद्यार्थिनींना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊ. त्यांना सरावासाठी भगवंत जास्त इच्छाशक्ती देव, ताकद देव हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि